कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात। पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत। नेचर केअरची युक्ती रासायनिक खतांपासून मुक्ती। नंदुरबारमध्ये पावसानं दडी मारल्याने यंदाच्या कापूस पेरणीवर परिणाम होतोय। वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापसाऐवजी पपई आणि केळीसारख्या फळबागांकडे मोर्चा वळवला। गेल्या काही वर्षापासून कापूस लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत असून यंदा पावसाच्या विलंबामुळे ही घट आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बीडमध्ये दुबार पेरणीचा धोका वाढलाय, तरीही लिंबागणेश परिसरात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली। लवकरच चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकरी पेरणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र अपेक्षित पाऊस वेळेत न आल्यास दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे। हिंगोलीच्या अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली। चांगला पाऊस पडत असल्यामुळे बळीराजा आता पेरणीसाठी सज्ज झाला असून शेती कामांना वेग आलाय। सध्या शेतकरी हळदीची लागवड करतायत। यावेळी शेतकऱ्यांनी बैलजोडीच्या माध्यमातून शेतीची मशागत करतायत। दरम्यान येत्या काही दिवसात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। भंडारा जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या तोंडावर धान उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे। धान उत्पादकांच्या बँक खात्यावर 218 कोटींचं चुकारे अदा करण्यात आलेले आहेत। या पैशाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची खरीपाची तयारी होणार आहे। उर्वरित चुकारे प्रशासनाला लवकर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। भंडारा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत नसल्यानं खरीप हंगाम धोक्यात आला असून शेतकरी चिंतेत सापडला। या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लाखांदूर तालुक्यातील हनुमान मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भगवान हनुमानाच्या चरणी साकडं घातलं। लवकर दमदार पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं अशी प्रार्थना करण्यात आली। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत।